ज्या बीड जिल्ह्याकडे दुष्काळी बीड जिल्हा, ऊसतोड कामगारांचा बीड जिल्हा पाहिलं जातं, ज्या बीड जिल्ह्याला गेल्या 4 महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं गेले, कशी चर्चा झाली देखील पाहिलं गेले. मात्र याच बीड जिल्ह्याच्या आता वेगळ्या विषयावरती चर्चा होते. एमपीएससी मधनं आणि युपीएससी मधनं जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांनी बीडचं नाव लौकिक केलेलं आहे. तेच गुणवंत विद्यार्थी माझ्यासोबत आहेत. एका ग्रामीण भागामधनं प्राथमिक शाळेमधनं एका मोठ्या उंच पदावरती गेलेले आहेत, जे की पंकज आवटे म्हणून आपल्या सोबत आहे. त्यांच्यासोबत मी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहे. सर, गेल्या 4 महिन्यामध्ये बीड जिल्ह्याचं नाव सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं गेले. मात्र युपीएससी मधनं तुम्ही एक चांगला गुणवंत विद्यार्थी म्हणून पुढे आलेला आहात, काय प्रतिक्रिया आहे? नक्कीच वेदनादायी आहे बीड बद्दल असं काय ऐकणं, पण सोबतच दुसरा अँगल पण पाहतो मी बीड सारखा, की बीड मधले मुलं किंवा सगळेच लोक समाज खूपच मेहनती आहे. नेहमीच बीडचं नाव चांगल्या कामासाठी सुद्धा प्रचलित आहे आणि त्याच मधून प्रेरणा घेऊन मी आज काहीतरी बीडचं नाव पॉझिटिव्ह वेने पुटअप करण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल मला पण खूप छान वाटतं. नक्कीच पाहायला गेलं तर प्राथमिक शाळेचं शिक्षण थेट उच्च स्तरावर जाणं, एक येणाऱ्या पिढीला तुमचं काय मार्गदर्शन असणार आहे? माझ्या मते येणाऱ्या पिढीसाठी सर्वांचाच खूपच रोल आहे, ज्यामध्ये आईवडील आहेत, कुटुंब आहे, शिक्षक आहेत, समाज आहे. या सर्वांनी मिळून नवीन पिढीला घडवलं पाहिजे आणि नवीन पिढीने सुद्धा याकडे लक्ष दिलं पाहिजे की व्यसनापासून दूर राहिले पाहिजे, ज्याच्यामध्ये गुटखा असेल किंवा दारू वगैरे, आणि स्पेशली वाढत्या काळामध्ये सोशल मीडिया ओव्हर यूज असेल. तर माझं युवकांना आवाहन आहे की मेहनतीला भर द्या, पेशन्सला भर द्या आणि व्यसनापासून दूर राहा, मोबाईलपासून दूर राहा. काय सांगाल मावशी, आज मुलगा इतक्या उच्च पदावरती गेलेला आहे, काय अपेक्षा ठेवली होती तुम्ही नेमकी? अपेक्षा केली पैसे ठेवलेली काय झालं ना आज. कसं बघता, एक प्राथमिक शाळेतला विद्यार्थी इतक्या उच्च पदावरती गेलाय, बीडचं नाव लौकिक केलंय, गावाचं नाव लौकिक केलंय, खूप अभिमान वाटतो. छान झालं. माझ्यासोबत त्यांचे वडील आहेत. सर, काय सांगाल, एक ग्रामीण भागातला विद्यार्थ्यांना इतक्या उच्च पदावरती जाणं, युपीएससी मधनं प्रथम येणं किंवा मार्क मिळवणं, गुण मिळवणं, हे खूप कठीण काळाचं काम असते किंवा कठीण काम असते. तुमचा एक अभिमान वाढलेला आहे, काय सांगाल? अभिमान माझा पहिल्यापासून आहे. मी एक सैन्य दलामध्ये 30 वर्ष सर्व्हिस केली आणि लांबून पाहत होतो की प्रत्येकाचा हा मुलगा हा झाला, हा मुलगा हा झाला, आणि मी 30 वर्ष कठीण परिश्रम करून मला काहीतरी फळ मिळेल का नाही, मी असं बार मुलांना सांगत होतो. पण ते आज मला फळ भेटलं आणि याच्याकडेच पाहून प्रत्येक मुलांच्या आईवडिलांनी असंच सपोर्टिंग केलं पाहिजे, जेणेकरून प्रत्येक मुलं असे खेड्यातून म्हणा कुठून तरी असे उच्च पदावर जातील आणि देशाची सेवा करतील. सर, शेवटचा प्रश्न आहे माझा तुम्हाला. बीड जिल्ह्याकडे ऊसतोड कामगारांचा जिल्हा, दुष्काळी जिल्हा म्हणून पाहिलं जातं, मात्र ह्या जिल्ह्याची ओळख पुसताना पाहायला मिळते. येणाऱ्या पिढीसाठी आणखी तुमचं मार्गदर्शन काय असणार आहे आणि त्याचबरोबर तुम्ही कशी परीक्षा जिंकली किंवा कसे उत्तीर्ण झालेला आहात, काय तुम्ही संपूर्ण काही अडीअडचणी सांगा आम्हाला? नक्कीच बीड हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. बीडला लिमिटेशन सुद्धा आहेत, ज्याच्यामध्ये शेती लिमिटेड आहे, पाणी लिमिटेड आहे. माझं युवकांना आव्हान आहे की शिक्षणावर भर द्या, जेणेकरून आपण व्यवसायामध्ये नावलौकिक करू या फिर नोकरीमध्ये नावलौकिक करू. आणि सोबतच परीक्षेचा विचार केला जसं तुम्ही विचारलं, तर नक्कीच हा UPSC एक्झामचा काळ हा खूपच लंबा आहे. एका एक्झाम सायकलसाठी 1 वर्ष लागतं, ज्याच्यामध्ये प्रिलिम्स आहे, मेन्स आहे, इंटरव्ह्यू आहे. तर या सर्वांमध्ये हार्डवर्क, स्मार्ट वर्क आणि सोबत पेशन्स, त्याच्यामध्ये मेंटल स्टेबिलिटी खूप महत्त्वाचं आहे. युवकांना आव्हान आहे माझं की पेशन्स ठेवा. यदा तुम्ही शाळेत आहात, कॉलेजमध्ये आहात किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करता, तर पेशन्स ठेवा आणि मेंटल स्टेबिलिटी ठेवा. वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना UPSC परीक्षा दिलेली आहे, या संदर्भात काय सांगा? नक्कीच मी माझं कॉलेज संपल्यानंतर, मेडिकल कॉलेज संपल्यानंतर मी माझं बंद पत्रिकेचा पिरियड 1 वर्षासाठी गडचिरोलीसाठी निवडला. डॉक्टर अभय बंग आणि राणी बंग यांची सर्च NGO यांच्या संपर्कात आल्यानंतर मी गडचिरोलीला 1 वर्ष काम केलं. आणि काम करत असताना मला जाणवलं की हेल्थ सेक्टरमध्ये काम करत असताना फक्त लिमिटेड स्कोप आहे समाजाला कॉन्ट्रीब्युशन करण्यासाठी. जसं की कुपोषणावर मात करायची असेल तर आरोग्यासोबत शिक्षण आणि इकॉनॉमिक स्टॅबिलिटी पाहिजे. आणि सोबतच मी सिव्हिल सर्वंट्सचं काम तिथं पाहिलं, ज्याच्यामध्ये बीडचेच डॉक्टर विजय राठोड सर तेव्हा CEO ZDPचे होते. तर यांच्यापासून प्रेरणा घेऊन मी ठरवलं की UPSC केली पाहिजे, त्याच्या थ्रू माझ्या नॉलेज आणि स्किलचा उपयोग होऊन समाजाला काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करण्यात येईल. काय आता कोणत्या पदावर जायला आवडणार आहे तुम्हाला? नक्कीच माझी मीच आवड IAS साठीच आहे. त्यासाठी परत मी एक्झाम देईल. खूप तुम्हाला शुभेच्छा. माझ्यासोबत आणखी मॅडम आहेत. काय सांगाल तरी तुम्ही परीक्षेमधून उत्तीर्ण झाला, एक नाव लौकिक केलेलं आहे, प्रतिक्रिया काय असणार आहे पहिली तुमची? प्रतिक्रिया म्हणजे मुलींनी स्वतःला सिद्ध केलं पाहिजे, म्हणूनच मी ही एक्झाम
पास केली आणि छान वाटतंय. स्वतःच्या स्वबळावर इथपर्यंत आलो. चांगलं वाटतं की आपण प्रशासनात काहीतरी करू. तसंच महिला वर्गाचाही टक्का वाढेल प्रशासनात. आई वडिलांची वर पार्श्वभूमी काय आहे? माझे वडील शेतकरीच आहेत. मध्यमवर्गीयच कुटुंबातून आहे मी. आई शेतीतच काम करते, शेतकामच करते. विशेष म्हणजे माझा मोठा भाऊ दिलीप बोंडवे तो कृषी सहाय्यक आहे आणि इथपर्यंत येण्यासाठी त्याची खूपच प्रेरणा आहे माझ्यासाठी. त्याचे एक वाक्य मला नेहमी आठवतं. तो नेहमी म्हणायचा की अंगाला हळद लागण्यापेक्षा यशाचा गुलाल अंगावर पडणं कधीही महत्वाचं असतं. आणि ह्याच एका वाक्यामुळं मी भैयाच्या शब्दासाठी इथपर्यंत आले. नक्कीच तुम्हाला बेस्ट ऑफ लक पुढील कार्यकाळासाठी. नक्कीच बीड जिल्ह्यामध्ये दुष्काळी जिल्हा, बीड जिल्हा कामगारांचा, ऊसतोड कामगारांचा जिल्हा, मात्र याच जिल्ह्याच्या देखील आता नावलौकिक होताना पाहायला मिळते. आणि MPSC मधनं आणि UPSC मधनं गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आज झालेला आहे. मुंबई तसं योगेश काशीद, बीड.